श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मायलेकी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये। अत्यंत पवित्र असा श्रावण मास सुरू आहे, चातुर्मास सुरू आहे। आपण सर्वजण विविध सेवा करत आहोत, जसं की गोपद्म व्रत, हळदी कुंकू, स्वास्तिक व्रत, वेगवेगळे पारायणे, सोबतच सत्यनारायण देखील करत आहोत। कारण चातुर्मास हे सेवा उपासनेसाठी खूप महत्वाचं आहे। या चातुर्मासात रोहिणी नक्षत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता आणि तेव्हापासून आपण सर्व श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप प्रेमाने, उत्साहाने, आनंदाने साजरी करत असतो। प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिरात श्रीकृष्ण भक्त आनंदाने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतो। यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये 15 ऑगस्ट म्हणजेच उद्या आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची, कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे, अर्थात सेवा कोणत्या करायच्या, नैवेद्य कोणता असावा, उत्तर पूजा कशी करायची, ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्याआधी आपण श्रीकृष्णाबद्दल थोडं जाणून घेऊयात। बघा, श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णूंचे 8वे अवतार आहेत। त्यांच्या त्यांचा जो जन्म आहे तो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता, ज्याला आपण कृष्ण जन्माष्टमी म्हणतो। बघा, श्रीकृष्णाला संरक्षण करणारे, करुणामय आणि प्रेमळ देव मानले जाते। तसेच कृष्ण भगवान हे हिंदू धर्मातील लोकप्रिय देव आहेत। भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण अवतारात पृथ्वीवरील धर्माचे रक्षण केले आणि दुष्टांचा नाश केला। महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला, जो ग्रंथ एक महत्वाचा धार्मिक आणि मार्गदर्शक ग्रंथ आहे। श्रीकृष्णाने संपूर्ण अवतार कार्यात वेगवेगळ्या लीला केल्या। त्यात अत्यंत प्रसिद्ध त्या ज्या लीला आहेत त्या अत्यंत प्रसिद्ध आहेत। भगवान श्रीहरी विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपामध्ये, श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये, भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यांसारख्या तत्वांचे मार्गदर्शन केलेले आहे। बघा, श्रीकृष्णाला प्रेम, भक्ती आणि करुणेचे प्रतीक मानले जाते। कृष्णदेव हे सर्वांगीण देव आहेत। ते एक उत्तम मार्गदर्शक आहेत। ज्या घरात श्रीकृष्णांची सेवा होते तेथे घराचे गोकुळ होते। म्हणजेच ज्या दाम्पत्यांना संतान नाही त्यांनी श्रीकृष्णाची सेवा करावी, संतान प्राप्ती याने नक्की होते। तर आता आपण बघणार आहोत की श्रीकृष्ण जन्माष्टमीला काय काय करावं, पूजा कशी करावी। तर सर्वात आधी संध्याकाळी म्हणजे उद्या संध्याकाळी 7:00-7:30च्या दरम्यान श्रीकृष्णांच्या मूर्तीला संपूर्ण फुलांनी आपल्याला लपवून ठेवायचं आहे आणि रात्री 12 वाजता ही फुलं काढून घ्यायची आहे। म्हणजेच काय, कृष्ण जन्म झाला असं आपण समजूयात। त्याआधी छानशी सजावट करायची आहे। जसं आपल्या घरी आपल्या मुलांचा वगैरे वाढदिवस असतो तेव्हा आपण कशी सजावट करतो त्या पद्धतीने आपल्याला सजावट करायची आहे। त्यानंतर पाटावर छान स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर त्यावर तुमच्याजवळ गाय वासरूची मूर्ती असेल, दहीहंडी असेल, शंख असेल, मोरपीस असेल, जे काही भगवान श्रीहरी विष्णूंना, भगवान कृष्णाला जे काही आवडणाऱ्या वस्तू आहेत किंवा त्यांच्याशी ज्या रिलेटेड वस्तू आहेत त्या तुम्ही पाटावर सजावटीसाठी ठेवू शकता। त्यानंतर बघा, सर्वात आधी दिवा, अगरबत्ती, धूप आपल्याला लावून घ्यायचा आहे। बघा, कोणत्याही पूजेत गणपती बाप्पांचे पूजन हे आधी केलं जातं। म्हणून पाटावर गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांना कुंकू, अक्षदा, लाल फूल अर्पण करायचे आहे। बाप्पांना गुड खोबऱ्यांचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे। त्यानंतर 12 वाजता श्रीकृष्णाची मूर्ती फुलामधून बाहेर काढायची आहे। बाळकृष्णाच्या मूर्तीवर
16 वेळा पुरुष सुक्त व 1 वेळा स्त्री सुक्ताचे पठण करत पाण्याने आणि पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे. ज्यांना 16 वेळा पुरुष सुक्त पठण करणे शक्य नाही त्यांनी 1 वेळा म्हटले तरी चालेल. त्यानंतर मूर्ती स्वच्छ मऊ कपड्याने पुसून घेऊन बाळकृष्णाच्या मूर्तीला छान वस्त्र घालून घ्यायचे आहेत. मुकुट घालून घ्यायचा आहे. श्रीकृष्णाला छान पाळण्यात ठेवायचं आहे. त्यांना कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर सजावटीसाठी किंवा आपण जी पूजेमध्ये गाय वासराची मूर्ती ठेवलेली आहे तिला देखील हळदी कुंकू, अक्षदा, फूल आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे. बघा बाळकृष्णाला अत्यंत प्रिय असणारी तुलसी पत्र हे आपल्याला बाळकृष्णाला अर्पण करायचे आहे. तसेच त्यांना अर्पण करणारी त्यांना आवडणारी जी बासुरी आहे, ज्याने संपूर्ण जग मंत्रमुग्ध होतं, अशी बासुरी देखील आपल्याला कृष्णाला अर्पण करायची आहे. त्यानंतर बाळकृष्णाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही फळं, ड्रायफ्रुट्स, दही पोहे, त्याचबरोबर लोणी ह्या गोष्टी नैवेद्यामध्ये महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही ठेवू शकता. कारण ह्या गोष्टी बाळकृष्णाला खूप प्रिय आहेत. काही ठिकाणी सुंटाळा केला जातो, काही ठिकाणी पंजिरीचा नैवेद्य बाळकृष्णाला अर्पण केला जातो. तुमच्याकडे जो नैवेद्य दाखवला जातो तो तुम्ही दाखवू शकता. नैवेद्य अर्पण करताना पाण्याने भरीव चौकन काढायचा आहे. त्यावर नैवेद्याचे ताट ठेवायचे आहे आणि पाणी फिरवून घ्यायचं आहे. नैवेद्यावर तुळशीपत्र न विसरता आपल्याला ठेवायचं आहे. तरच नैवेद्य पूर्ण अर्पण होतो. पाण्याचा एक ग्लास देखील आपल्याला नैवेद्याच्या ताटाजवळ ठेवायचा आहे. ही पूजा आपल्याला 12:39च्या आत करायच्या आहेत करायची आहे. यासोबतच सेवा आपल्याला कोणकोणत्या करायच्या आहेत तर बघा गीतेचा 15वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. गीतेची जी 18 नावे आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत आणि श्रीकृष्णाचा मंत्र क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनः वल्लभाय स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल 108 वेळा तर जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य असेल 21 वेळा 51 वेळा तेवढ्या वेळा तुम्ही म्हणू शकता आणि घरातल्या सगळ्यांनी मिळून ही सेवा करायची आहे. त्यानंतर बघा ठीक 12:39 पाळणा आपल्याला हलवायचा आहे. ह्यामुळे ज्यांना मूलबाळ होत नाहीत किंवा असलेल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावे, त्यांचे भरपूर प्रगती व्हावी यासाठी कृष्ण जन्माष्टमी नक्की साजरी करा. बघा कृष्ण जन्माष्टमीच्या पूजनाने घरात सुख, शांती, समृद्धी, आनंदाची भरभराट होते. सर्वांच्या इच्छा आपल्या चांगल्या इच्छा कृष्ण भगवान पूर्ण करतात, मनोकामना पूर्ण करतात. आपल्या घराचं गोकुळ होते. आनंदच आनंद आपल्या घरामध्ये वास करायला लागतो. बऱ्याच ठिकाणी 12 वाजेच्या आधी श्रीकृष्ण जन्माची कथा वाचली जाते. तसेच काही घरात भजन सुद्धा करतात. आपल्याला काहीच जमत नसेल तर आपल्या देवघरात पाळणा ठेवून अत्यंत साध्या पद्धतीने तुम्ही हा सण साजरा करू शकता, सेवा करू शकता. कारण सेवा होणं जास्त महत्वाचं आहे. कारण देव हा फक्त आणि फक्त भक्तीचा भुकेला आहे. म्हणजेच देवाला आपली भक्ती प्रिय आहे. बघा उद्या दिवसभर अगदी पूजेच्या वेळेस देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. पूजा झाल्यानंतर तुम्ही श्रीकृष्णाष्टक, मधुराष्टक, पांडुरंगाष्टक ह्या स्तोत्राचे देखील पठण करू शकता. अत्यंत सुंदर सुंदर असे हे स्तोत्र आहेत. आपल्या कृष्ण भगवानांची स्तुती त्यामध्ये केलेली आहे. ती तुम्ही पठण करू शकता. खूप छान सेवा तुमच्या हातून घडणार आहेत. आता उत्तर पूजा कशी करायची तर 16 तारखेला आपल्याला उत्तर पूजा करायची असते. तर बघा जे नैवेद्य आहे तो तुम्ही 12 तारखेला रात्री कृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर सगळे सेवा झाल्यानंतर जेव्हा उपवास सोडतात, काही जण 12 वाजता उपवास सोडतात, तर तेव्हा तुम्ही तो नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता किंवा 16 तारखेला देखील तो नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा. कारण हा प्रसाद खूप प्रभावी झालेला आहे. कारण एवढ्या साऱ्या सेवा त्याच्यावरती
एवढ्या साऱ्या सेवेचे मंत्रोच्चार त्या प्रसादामध्ये गेलेले आहेत. त्यांचा प्रभाव त्या प्रसादावर आहे. म्हणून तो प्रसाद तुम्ही ग्रहण करायचा आहे. त्यानंतर बघा गाय वासराची मूर्ती असेल ती तिथे तिच्या तिच्या जागेवर आपल्याला ठेवायची आहे. गणपती बाप्पा, कृष्ण भगवानांची मूर्ती ही पण आपल्याला छान अभिषेक करून देवघरात ठेवायची आहे आणि सर्व वस्तू ज्याच्या त्याच्या जागेवर आपल्याला ठेवायच्या आहे. या पद्धतीने आपल्याला ही कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. हा व्हिडिओ किंवा यातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.